सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. जेव्हापासून शिवसेनेतनं 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेच्या टोळीमध्ये त्यांचा सहभाग झाला, तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्री पलटलेलं आहे. त्याने पलटी मारलेली आहे. देशभरामध्ये अगोदरच नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपाच्या विरोधात लाट आहे देशभरामध्ये, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही लाट अधिक तीव्र झालेली आहे. याची काही महत्वाची कारणं तुम्हा सर्वांसमोर पटपट ठेवतो. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो, अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. आणि ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय जो सबस्क्राईब बटनाच्या अगदी बाजूलाच आहे, तो पर्याय निवडून आपण या माध्यमाला सहकार्य देखील करू शकता. आता तुम्ही कालच पाहिलात कशा प्रकारे प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या सभा होत आहेत, आणि या सभांना जमणारी गर्दी, सभांना लोटणारा तो जनसागर, अगदी एअरपोर्ट पासून अगदी रस्त्यांवर, चौकांमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं स्वागत होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला अनेकांच्या प्रेस कॉन्फरन्सेस दिसल्या असतील. त्यात सगळ्यात पहिली प्रेस कॉन्फरन्स तुम्ही नारायण राणेंची पाहिली असाल, कारण राणे कुटुंब हे शिवसेनेवर आंदण सोडलेलं कुटुंब आहे. सोडलंय शिवसेनेवर फक्त बोलण्यासाठी ती खासदारकी मिळालेली आहे, तीही 20,000च्या मताधिक्याने. आता लक्षात घ्या, शिवसेनेमधून गेलेले हे जे 6 खासदार आहेत, त्यामध्ये 2च खासदार असे आहेत जे मागच्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसोबत राहिले होते. त्यांचं नाव आहे निंबाळकर आणि जाधव. बंडू जाधव असतील, ओम निंबाळकर असतील, हे 2 खासदार हे मागच्या टर्मचेही खासदार आहेत. उर्वरित 4 खासदार हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नव्याने चेहरा देऊन नव्याने निवडून आणलेले खासदार होते. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे या 4 खासदारांविषयी आणि त्या 2 खासदारांविषयी थोडासा फरक करावा लागेल. 2 खासदारांविषयी बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख जास्त भावुक असतात, कारण त्यांनी अशा काळामध्ये साथ दिली होती, अशा काळामध्ये सोबत राहिले होते, त्या काळात सर्व खासदार निघून गेले होते. बंडू जाधव असतील आणि ओम निंबाळकर असतील, त्यांच्याविषयी शिवसेनेचे पक्षप्रमुख एक भावुक कोपरा ठेवून चालतात. पण उर्वरित 4 खासदारांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी चांगलाच हवाला दिलेला आहे. तुम्हाला मी 4 उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर दाखवतो आणि त्याचे व्हिडिओ देखील दाखवतो. ज्या प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, ज्या प्रकारे त्या संजय देशमुखाची ती क्लिप वाजवली आणि संजय देशमुखाची चांगलीच वाजली. संजय देशमुख असतील, संजय दिना असतील, मुंबईतल्या संजय दिनांचा तर कार्यक्रमच पार पडला, आपण पाहिलात. अगदी त्यांचा पद्धतशीर बाजार उठला, संजय दिना पाटलांचा पद्धतशीर बाजार उठला, आणि त्यानंतर संजय देशमुखांची क्लिप वाजली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये छिथू झाली. हे आपल्या पोरांच्या, आईच्या, बापाच्या, बायकोच्या, बहिणींच्या, भावांच्या शब्दा घेता निर्लज्ज यांची जी क्लिप वाजवली उद्धव साहेबांनी, त्यांनी तर ऑडिओ ऐकवला. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ही व्हिडिओ पहा. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडलाय तो सुद्धा तुम्हाला पाहायला हवा. एकदा ही क्लिप पहा. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर हो, आता आईची आठवण आलेली आहे. तिने मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य करायचं, म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक सुद्धा सहकार्य करून राहिले. आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिलेले. हो, बिलकुल ताई, ते ठाकरे साहेबांसोबत उभं राहिला. खरं तर म्हणजे असं असतं की निवडून आल्यानंतर आपण आपली वेगळी भूमिका घेऊ शकतो, किंवा त्याच्यासाठीचे राग, रुसवे, लोभ लोकांचे आतापर्यंत झालेले आहे. अशी भूमिका किंवा अशा पद्धतीचं मत तुमचं कधीच होणार नाही, कारण तुमच्या आईने दिशा दाखवली. नाही, असं काहीच होणार नाही. जे उद्धव साहेब माझ्यासाठी 2 दिवस इथं मुक्कामी होते, 4 सभा त्यांनी केल्या, तब्येत ठीक नसताना सुद्धा सभा केल्या. आमच्या आदित्य साहेबाला मी 1 वेळा फोन केला, ते बिलकुल उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आले. खूप सहकार्य या सर्व मंडळीचा, आणि शिवसेनेमुळे हे काही सर्व काही वलय निर्माण करून आले. हा ठीक आहे, कॅन्डिडेट चांगला असला पाहिजे, लोकांची अपेक्षा असते, पण शेवटी पक्षाकडे पाहून लोक मतदान करत असतात. म्हणून प्रचंड सहकार्य आमच्या शिवसेना पार्टीचं, काँग्रेस पार्टीचं, राष्ट्रवादी पार्टीचं आणि आप पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते असंख्य मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करून आले. म्हणून पक्षाची भूमिका तर अतिशय चांगली आहे, आणि मला एवढी उमेदवारी देणं काही सोपी गोष्ट नाही ना. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार. एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना या गोष्टीवर तुम्ही मजबूर केलात, तुमच्या गोष्टी त्यांना ऐकवाव्या लागतायत. एक लक्षात घ्यायला हवं, तुम्ही अशा पक्षांसोबत गेलेला आहात
ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने 2024 मध्ये हवाडा दिलेला आहे, आपल्या विदर्भीय भाषेमध्ये हवाडा दिलेला आहे, मराठवाड्याच्या भाषेमध्ये म्हटलं तर. म्हणजे भारतीय जनता पक्षाला 9 खासदारांवर आणून ठेवला. 19, 20, 21 खासदार असलेला भारतीय जनता पक्ष 9 खासदारांवर आला. आणि शिवसेनेकडे सुद्धा 9च खासदार होते की. तुम्ही जर गेला नसतात, तुम्ही तोंड काळी केली नसतीत, आपली थोबाडं काळी केली नसतीत, तर शिवसेनेकडे सुद्धा 9 खासदार होतेच. 10वा खासदार आपला अमोल भैया कीर्तीकर, मी त्याला आजही खासदार मानतो. आणि 2029 पर्यंत मी त्याला खासदार मानणार, कारण 2029 पर्यंत तो खासदारच आहे त्या मतदारसंघाचा. तुम्ही तुमची थोबाडं काळी केली नसती तर तुम्ही सुद्धा 9 खासदार होतात. म्हणजे आपली संख्या समान आहे. समान याचा अर्थ कळतो तुम्हाला? भारतीय जनता पक्ष ताकदवर, भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष. किती खासदार आहेत भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रामध्ये? 9च खासदार आहेत. विचार करा. काल त्या दिवशी त्या नारायण राणेची पत्रकार परिषद पाहिली. नारायण राणे म्हणे, मला माझ्या ज्या पक्षातून मी सुरुवात केली तो पक्ष लयाला जाताना, अस्ताला जाताना. अरे नारायण राणे, तुझ्या कुटुंबाचा अस्त होईल, तुमचा अस्त होईल, पण शिवसेनेचा अस्त कधी होणार नाही. खोबरा तिकडे चांग भलं म्हणणारं हे राणे कुटुंब हे शिवसेनेच्या अस्ताच्या गोष्टी करतं. आणि लोकांकडनं कशा प्रकारे मतं मागितलीत भावनिक आव्हानं करून, आणि कशा प्रकारे वाटप झालं हे काही महाराष्ट्रापासून लपलेलं नाहीये. तुमचा तो बारका माझ्या मर्जीतले सरपंच, त्याला सरपंच निवडून आणताना त्याला निधीची भीती दाखवावी लागते. तुम्हाला लोकांनी खुशीमध्ये निवडून दिलं. सन्माननीय राजसाहेबांची सभा झाली नसती तर नारायण राणेने तो गुलाल लावला नसता. आणि हे सांगतात शिवसेनेचा अस्त होत असताना मला वाईट वाटतं. सोडून द्यावं या राणींच्या आना भाका. 9 भाजपाकडे, 9 शिवसेनेकडे. आजही शिवसेना महाराष्ट्रामध्ये भाजपा इतकंच किंबहुना जास्तच एक पाऊल पुढे मजबूत आहे. फक्त काय घडतंय, शिवसेना हा कडवट पक्ष आहे. या पक्षाला वारंवार फोडावं लागेल. हा एकदा फोडून होणार नाही, याला वारंवार फोडत राहावं लागेल. कारण शिवसेना हे असं एक रसायन आहे जे विशिष्ट काळानंतर पुन्हा उभारी घेतं, पुन्हा ते वाढतं, पुन्हा बहरत जातं. त्यासाठी शिवसेनेला ही दुसऱ्यांदा फूट घडवून आणली. आणि शिवसेनेच्या बाबतीत ही दुसऱ्यांदाच नाही, असे अनेक प्रयत्न केले जातील, हे मी आजच सांगतो. पण तुम्हाला ज्या वेळेस मुंबईतल्या संजय दिना पाटलांचा, आणि मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्यामुळे तुम्ही पाहिलात, त्या संजय देशमुखाचा जो पद्धतशीर कार्यक्रम वाजवला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, त्यानंतर आणखी एक व्हिडिओ दाखवतो. आणि त्यानंतर या खासदारांची एक मालिका तुम्हाला दाखवतो, कशा प्रकारे सगळ्यांच्या शेपट्या ढुंगणामध्ये गेल्या. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं हा परभणीचा व्हिडिओ असावा. ह्या परभणीच्या, म्हणजे मी नागपूरचा त्या दिवशी तुम्हाला दाखवलाच. नागपूरमध्ये कशा प्रकारचं, मी हिंगोली असेल, यवतमाळ असेल, सगळं दाखवत नाही. पण परभणीचा काल रात्री उशिरा ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं तिथे स्वागत झालं, बघा ना तो जनसमुदाय. मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख शेतकऱ्यांच्या कैवारी मान्य उद्धवसाहेब जे शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी सभा चालू होते. एअरपोर्ट उतरले, एअरपोर्टवर सभा चालू होते. अगदी रस्त्याने प्रवास करत असतील, चौकात सभा चालू होते. हे प्रेम आहे ठाकरेंवरचं. आणि आजच्या काळात मी तुम्हाला पुनश्च सांगतो, छातीवर हात ठेवायचा आणि सांगायचं, महाराष्ट्रातनं ठाकरे हे आडनाव काढलं, मराठी माणसाला वाली आहे का? विचार करा, 2 मिनिटं विचार करा आणि सांगा, ठाकरे हे आडनाव काढून टाका, मराठी माणसाला वाली आहे का? तुमचं उत्तर नाही हेच येणार. ठाकरेंवर प्रेम आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, या ठाकरेंवर महाराष्ट्राचं प्रेम आहे. आणि ठाकरे हाच महाराष्ट्राची अस्मिता आणि ठाकरे हाच महाराष्ट्राचा ब्रँड आहे. जसं ह्या दोघांना हवाडा मिळाला, मागच्या स्टेज पुढचा शहाणा, तुम्हाला 2-3 व्हिडिओ दाखवतो. त्यातला पहिला व्हिडिओ दाखवतो हिंगोलीच्या आष्टीकराचा. हिंगोलीच्या आष्टीकराने आपली सगळी शस्त्रच म्यान केली. साहेबांना मी काहीच म्हणणार नाही. अरे लायकी आहे काय तुमची साहेबांना काही म्हणायची? साहेबांविषयी आदर कालही आजही. जर ऐका हे सगळे विधान ऐका. मी साहेबांना सॉरी बोललेला, त्याच्यापेक्षा दुसरा काही कॉमेंट नाही. ती काळ आणि वेळ ठरवेल काळ आणि वेळ. साहेबांनी काही म्हणू द्या, साहेबांनी जे म्हणाल ते सराखून. मी साहेबाला एकही शब्द पडून बोलणार नाही, म्हणणार. ठीक आहे, जे म्हणलो ते केलं. आणि खरोखरच मी खूप मनाभावातून लढवलं. दुर्दैव आहे की मी ऐन टायमावर त्याच्या निवडणुका जिथं थांबू शकलो नाही, तर विजय 100% मी करतो. रक्तावर कोणी बोलू नये, रक्त कोणी कोणाचं पाहिलं नाही.
पण साहेबाबद्दल मी एक शब्द बोलणार नाही. असो. नागेश आष्टीकर सगळ्या कुठल्या ऑपरेशन लोंबडीचा खऱ्या अर्थाने जनक नागेश पाटील आष्टीकर, म्हणजे प्रस्ताव करते म्हणा, पुरस्कर्ते म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण सगळ्याचा जनक नागेश पाटील आष्टीकर. माणसाचा चेहरा दिसतो तितका साधा नाही. अगदी काल परवाचाच उद्धव साहेबांचा तो फोन आठवा यांच्या वाढदिवसाचा. यांच्या वाढदिवसाला अमित शहाचे फोन, मला वाटतं बऱ्याच जणांचे फोन आले इकडून तिकडून. पण उद्धव साहेबांनी योग्य वेळी योग्य माणसाला एक प्रश्न केला होता, तुम जिओ हजारो साल आणि ते 1000 साल सोबत राहावं लागेल, उद्धव साहेब स्पष्ट म्हणाले होते. त्यावेळेस हा माणूस काय म्हटला होता पहा जरा. हॅलो. हॅलो नागेशजी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काल मी मेसेज पाठवला होता साहेब, पण मला आता इकडं खाली खूप मंडळी आली होती म्हणून मी पर्सनली येऊ शकलो नाही साहेब. पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब. तुम्हाला आई भवानी उदंड आयुष्य देव, निरोगी आयुष्य देव साहेब. तुमचा कृपाशीर्वाद असाच आमच्या पाठीशी हमेशा असेल. सोबत राहा. जी साहेब. असं काय प्रश्न आहे का साहेब? प्रश्न आहे का नाही साहेब? नाही, तसं नाही. जी. आता काय तू जिओ हजारो साल म्हणजे 1000 साल सोबत राहावं लागेल. थँक्यू सर. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा. जी सर. थँक्यू सर. थँक्यू. उद्धव साहेबांना आवाजातच कळतं कोणाचं काय आणि कोणाचं काय. स्पष्ट बोलले होते उद्धव साहेब. असो, मगाच्या त्या व्हिडिओमध्ये संजय देशमुखाच्या हर्षदा परब, त्या पत्रकार, महिला पत्रकार, यांनी स्पष्ट प्रश्न विचारला. आईला वचन दिलंय, आईची शपथ घेतलीये, शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही असं काही करणार नाही. हर्षदा परब यांनी बरोबर या घाऱ्या डोळ्यावाल्याच्या डोळ्यात बघून त्याचं मन सांगितलं होतं. अशा पत्रकारांना खरं तर मानाचा जय महाराष्ट्र. हर्षदा परब यांनी योग्य ठिकाणी योग्य अडकवला होता अडकीत त्यात. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तोच व्हिडिओ ऐकवला बरोबर. आईच्या बापाच्या शपथा घेता आणि हे असले धंदे करता. मी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ दाखवतो. अशी मान खाली घालणाऱ्यांपैकी पुढचा कोण आहे तुम्हीच पहा. भावनिक वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देवमाणूस आहेत असं म्हणत त्यांनी ठाकरेंबद्दल आदर व्यक्त केलाय. विशेष म्हणजे उद्या उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्याचवेळी वाकचौरेंचं हे वक्तव्य समोर आलंय. पक्षांतरानंतरही वाकचौरेंची ही मवाळ भूमिका नेमका कोणता राजकीय संकेत देतेय याची चर्चा सध्या शिर्डीमध्ये रंगली आहे. ते आले तर बाबांचं दर्शन ते घेणार आहेत. बाबांचे आशीर्वाद त्यांना लाभोत. त्यांची प्रकृती, त्यांचा कार्यकाल अत्यंत आनंदमय सुखकर जावो हीच माझी प्रार्थना राहील. मी नेहमीच त्यांच्याबाबत पॉझिटिव्ह आहे. मी तर देव माणूस म्हणतो त्यांना, आणि माझ्या मनात तो देव माणूस आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो देव माणूस म्हणून राहील. देव माणूस म्हणून राहतो. आदरणीय उद्धव साहेब. साईबाबांच्या मतदारसंघातला शिर्डीचे साईबाबा, महाराष्ट्र त्या साईबाबांचं दर्शन करायला येतो. सबका मालिक एक हे म्हणणाऱ्या साईबाबांच्या मतदारसंघातला हा शिर्डीचा खासदार, एकेकाळी शिर्डी संस्थांचा अध्यक्ष सुद्धा राहिलेला हा खासदार, माथ्यावर गुलाल लावला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी. विद्यमान खासदाराला, तिथल्या धनुष्यावरच्या खासदाराला हरवला गेला आणि तिथे शिवसेनेची मशाल फुलली. जर लोकांना धनुष्याकडेच तुम्हाला जर पाठवायचं असतं, लोकांच्या मनात तुम्ही धनुष्याकडे जा अशी इच्छा होती, तर लोकांनी धनुष्याचा खासदार निवडून आणला असता. वाकचौरे तुम्हाला निवडून दिला नसता. आपण श्री साईंची शपथ घेतली, शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतली. तुम्हाला काय म्हणायचं, आणि तुमचा तो काय ते देव माणूस वगैरे सोडून द्या. देव माणसं तुम्ही सारी सत्तेचे गुलाम. लढण्याची ताकद नाही तुमच्यामध्ये. छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा खरं तर आपण आपल्या उभ्या महाराष्ट्राने, उभ्या हिंदुस्थानाने. असंच झुकले असते, वाकले असते, ते स्वराज्य तयार झालं असतं का? कशाला पाहिजे स्वतःचं स्वराज्य? आपण जाऊयात समोरच्याकडे, निधी मिळत नाही, मेहनत करावी लागते, आम्हावर केसेस पडतात, आम्हाला अडचणी येतात. असंच जर म्हटले असते तर त्यांनी सुद्धा सरदारकी पत्करली असती. त्यांनाही मिळाली असती एखादी जहागिरी, जहागिरीत खुश राहिले असते. पण स्वराज्य तयार करावं हे जर छत्रपतींनी ठरवलंच नसतं तर आज तुम्ही आम्ही दिसलो असतो का? याचा विचार करा.
आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, विचार कधी घेणार? ते विचारांवर शेवटी हे महापुरुष असतात. त्यांना फक्त फोटो घालून, त्यांना हार पूजन करून, त्यांच्या घोषणा देऊन छत्रपती शिवराय असतील किंवा महापुरुष असतील, या सर्वांचं काहीच होत नाही. विचार आत्मसात करावे लागतात. हे दुसरा सॅम्पल आपण बघितला. तिसरं सॅम्पल दाखवतो, एकदा हा व्हिडिओ पहा. निश्चितपणे उद्धवजींबद्दल, मातोश्रीबद्दल माझा जो आदर आहे तो कायमस्वरूपी आदर त्या ठिकाणी असणार आहे. आणि मी जो काही निर्णय घेतोय त्याच्या पाठीमागची जी मी कारण मीमांसा केली आहे, मी त्याच्यात सुद्धा मी त्यांच्यावर कुठं दोषारोप किंवा त्यांच्यावर कुठं शब्द ठेवून नाही. मला येणाऱ्या माझ्या लोकांसाठीच्या अडचणी आणि त्या लोकांना जर मला न्याय द्यायचा असेल, त्या लोकांना जर या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल, तर त्या भूमिकेतनं किती दिवस आम्ही म्हणायचं की हा मागासलेला मतदारसंघ आहे, किती वर्ष सांगायचं लोकांना की आपला मागासलेला जिल्हा आहे. मला वाटतं त्या सर्वसामान्य माणसासाठी मला वाटतं मी हा निर्णय घेतलाय. हे सॅम्पल उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं. यांच्याविषयी विशेष ममत्व सगळ्यांच्या मनामध्ये. पण ते सगळं मातीमोल झालं, सगळं मातीमोल. ज्या दिवशी ठाकरेंची साथ सुटली, ज्या दिवशी ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, उभ्या महाराष्ट्राने इथून काढून टाकला. माफ करा, इथून नाही काढला, इथून काढून टाकला आणि इथे घातला. इथून कसं काढणार? इथे तर घातला आम्ही त्याला. भविष्यात त्या धाराशिव मध्ये 3 लाखांचं मताधिक्य घेऊन आला होता. भविष्यात त्या धाराशिवच्या जनतेने तुमची बरोबर काय म्हणतात ती कहाणी लिहून ठेवलेली आहे. योग्य वेळी त्या कहाणीचं वाचन होईल. आणि योग्य वेळी म्हणजे बघा ना, मी मगाशी एक पोस्ट केली होती. आता ती पोस्ट तुम्ही माझ्या फेसबुकला किंवा इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन वाचा. अतिशय सुरेख पोस्ट आहे ती. म्हणजे हे कलियुग आहे खरं तर. इथे वडिलांच्या केसच्या निकालाचाही कोणाला फरक पडत नाही. आणि आताच्या म्हणजे तेव्हा औरंग्या यायचा मंदिरं लुटायला, मंदिरं पाडायला, तेव्हा औरंग्या असायचा. आताचे आधुनिक औरंगे मुखवटे घालून येतात. आपल्याच माणसांचे, आपलं म्हणून मुखवटे घालून येतात. आणि आताचे आधुनिक औरंगे विटा, चांदीच्या विटा असतील, दहनपेट्या असतील, हडप करून जातात. आधुनिक औरंगे. काय म्हणावं या सगळ्याबद्दल? मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, आणखी एका महानुभावाचा. या सगळ्यांना विचार करा तुम्ही. ह्या सगळ्यांचं मुंडकं खाली झालेलं आहे आता. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा जो काही धसका यांनी घेतलेला आहे, जिथे धडके यांच्यामध्ये भरलेले आहे, त्यांना माहिती आहे ह्या माणसाशी वैर घेतला म्हणजे आपलं राजकारण संपलंच समजा. आता तुम्ही कसं बस त्या माणसाला थोडं चांगलं बोलून एक संभ्रमाचं वातावरण तयार ठेवू मतदारांमध्ये सुद्धा. उद्या हे मतदार आपल्याला चांगला धडा शिकवणार याची यांना मनोमन खात्री पटलेली आहे. संजय दिना असतील, संजय देशमुख असतील, यांचा तर बाजारच उठवला. पण उरलेले हे 4 किती सावध खेळत आहेत पाहायचंय. एकदा हा व्हिडिओ पहा. ठाकरे परिवाराविषयी नाराजी हा विषयच नाही होऊ शकत. साहेब बी मला समजून घेतील, माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळे मी ठाकरे परिवाराविषयी बोलण्या एवढा उंचीचा नाहीये. ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिले त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ. द बॉस बंडू जाधव. द बॉस बंडू. संजय राऊत साहेब काहीतरी आज म्हणाले होते, आठवत नाही मला काय म्हणाले. द बॉस बंडू जाधव या माणसाविषयी म्हणजे मला वाटतं झेडपी नंतर आपण शुअर झालो होतो. आणि मी माझे व्हिडिओ सुद्धा दाखवले तुम्हाला. म्हटलं इतरांविषयी नाही, पण या माणसाची आपण खात्री देऊ शकत नाही. कारण ज्या प्रकारची स्टेटमेंट चालू होती, ज्या प्रकारची हा माणूस विधानं करत होता, विषय संपला होता. संक्रमण झालं होतं, रोग लागून गेला होता, रोगाने माणूस पोखरला होता. द बॉस बंडू जाधव हा माणूस तेव्हाच गेला होता. पण माझा एक साधा प्रश्न आहे पत्रकारांना सुद्धा, ज्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना प्रश्न विचारले होते. तो मुस्लिम महापौर दिलाय, बरं वाटतं का हे असं? एकमेव महापालिका तुमच्याकडे, मुस्लिम महापौर. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तो मुस्लिम आमदार दिला, त्याच्यावर का बरं आपण शांत राहिलात? प्रश्न विचारायला हवेत. आपण ते विचाराल अशी खात्री बाळगतो. असो, काल परवा ज्यावेळेस नागपूरचा उद्धव साहेब प्रवास करत होते,
त्या फ्लाईटमध्ये, त्या विमानामध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतः सुद्धा होते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेबांचा हा एकत्र प्रवास पाहून शिंदे टोळीच्या पोटामधला तो गोळा अजूनही शमायचं नाव घेत नाहीये. काल एकनाथ शिंदेंनी मोठमोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि बरंच काही बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देवेंद्रजींना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, असल्या माणसांची साथ नको वगैरे वगैरे, खरा मित्र कोण आणि खोटा मित्र कोण, तुम्ही मित्र किंवा आम्ही मित्र हे सोडूनच द्या. भाजपा कुणाच्याच बापाचा नाही, ही पहिली गोष्ट. आणि तुमच्यासारख्या माणसांना एका विशिष्ट काळापर्यंतच ठेवलं जातं. तो कढीपत्ता असतो ना, कढीपत्ता काय म्हणतो आपण त्याला स्वाद येईपर्यंत त्याला ठेवलं जातं. स्वाद आला, कढीपत्ता उचलून ताटाच्या बाहेर ठेवायचा असतो. कढीपत्त्याचं काम फक्त स्वाद आणणं असतं. तुमचं काम होतं महाविकास आघाडीची सत्ता उलथवायची आणि देवेंद्र फडणवीसांचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी थोड्या वेळासाठी आपलं मस्तक वापरायचं. तुम्ही ते केलात. तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, तात्पुरतं हंगामी. तुम्ही सत्ता आणून दिलीत भाजपाला, घराला आग लावून, घर पेटवून, घराला जाळ फुकून, इतरांची थंडी भागवण्याकरता आपल्या घराला जाळ लावणारे तुम्ही एकमेव असाल. आपल्याच घराला जाळ लावून त्यांची थंडी भागवली त्याच्यावर. त्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक झाली. काय खेळ झाले महाराष्ट्रभर लाडक्या योजनांचे, उभ्या देशाने पाहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बाजूला केलं, कारण तुमचं काम झालं होतं, तो कढीपत्ता होता. आता तरी ताटात ठेवलेला आहे, आता चाटून फेकायचा बाकी आहे. कढीपत्ता काही वेळा टेस्ट घेण्यासाठी पुन्हा आपण एकदा चाटतो कढीपत्ता, तसा तो कढीपत्ता आता चाटून बाहेर, ताटाच्या बाहेर ठेवायचा बाकी आहे. आता अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रभर, अनेक गोष्टी घडतायत. 2029 पर्यंतचा काळ ह्यांच्यासाठी महाकठीण आहे. देशभरामध्ये वातावरण पलटी मारलेलं आहे, वातावरण फिरलेलं आहे. महागाईने, सगळ्या समस्यांनी वातावरण फिरलेलं आहे. उभ्या देशातली जनता, आजच्या घडला तुम्ही त्यांचा सर्वे घ्या, उभ्या देशातली जनता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात तर तीनपट विरोधातलं वातावरण आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र बारीक पाहतो. तुम्ही काय करता, कशा प्रकारे तुमच्या नेत्यांच्या वार्ता येतात. काल परवा झालेली ती सदावर्तेंची ती प्रेस कॉन्फरन्स ही उगाच झालेली नाहीये. कोणी असंच एकनाथ शिंदेंवर टार्गेट करण्यासाठी कोणाला सोडत नाहीये. ठरवून केलं जात आहे, ठरवून. जे सन्माननीय राज साहेब आणि उद्धव साहेब सुद्धा काल त्यांनी त्याला दुजोरा दिला. महाराष्ट्रात ऑपरेशन देवेंद्र चालू आहे आणि केंद्रामध्ये अमित शहा 2029 साठी स्वतःची तयारी करत आहे. ते सन्माननीय राज साहेबांचं स्टेटमेंट आहे. हे डॉट जर तुम्ही जुळवलेत ना, तर नेमका कार्यक्रम कुणाचा होतोय हे उभा महाराष्ट्र एका वाक्यात सांगेल, नेमका कार्यक्रम कुणाचा. बाकी तुम्ही सारे समजूतदार आहात. शिवसेना एक वादळवर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, शेवटापर्यंत पाहिलात. शेवटी जाताना पुनश्च एक विनंती करतो, या माध्यमाला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. आणि ज्या प्रेक्षकांना, शिवसैनिकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय देखील निवडू शकता. आणि शिवसेना एक वादळला सहकार्य करण्यासाठी तुम्ही गुगल पे, फोन पे हे दोनही पर्याय वापरू शकता. नंबर आहे 9987703418. पुनश्च सांगतो 9987703418. आपली रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.